वारे या धड्याच्या पुढच्या विभागात प्रवेश करतोय. चला तर मग आतापर्यंत आपण ग्रहीय वारे काय आहे, वारे कसे असतात हे आपण सगळं काही बघितलं. आता पुढचा अभ्यास. आता आपण बघणार आहोत की वारे कसे वाहतात, सगळं कसा त्याचा विस्तृतीकरण आहे ते आता आपण बघतो. तर आता हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात आणि या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात. काय म्हणतात? पूर्वीय वारे. बघा हे दोन्ही वारे कसे विषुववृत्ताच्या हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात आणि म्हणून त्या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात. मग दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून म्हणजे जवळजवळ 60° अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे वाहत असतात. त्याच्यानंतर दक्षिण गोलार्ध हे मध्ये दक्षिण गोलार्धामध्ये हेच वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहत असतात आणि उत्तर गोलार्धामध्ये नैऋत्याकडून ईशान्याकडे वाहत असतात आणि या वाऱ्यांना पश्चिमी वारे असं म्हटलं जातं. आलं लक्षात? चला तर आता हे दोन्ही गोलार्धामध्ये ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपद्रवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना काय बोलतात? काय बोलतात? ध्रुवीय वारे. बरोबर, त्यांना काय बोलतात? ध्रुवीय वारे. आणि या वाऱ्यांची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. कुठे असते? पूर्वेकडून पश्चिमेकडे. आता पुढे आता स्थानिक वारे म्हणजे आपण आता त्याचा अभ्यास करूया. काही वारे असे असतात की ते कमी कालावधीमध्ये विशिष्ट प्रदेशामध्ये निर्माण होतात हे वारे आणि त्याच्या तुलनेने हे मर्यादित क्षेत्रामध्ये वाहतात. त्यांना स्थानिक वारे असं म्हणतात आणि हे वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्यांचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. कारण हे वारे निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखतात. आता आपण पुढच्या जसं आता हा उपक्रमामध्ये आपण अभ्यास करतोय की हे असे वारे, आता सुरुवातीला तुम्हाला फक्त कळालेलं आहे की पूर्वीय वारे म्हणजे काय, पश्चिमी वारे म्हणजे काय, ग्रहीय वारे म्हणजे काय, हे तुम्हाला आता समजलं. परंतु या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी तुम्हाला असं समजेल की अजून कोणते वारे आहेत, अजून आपल्याला बाई काय शिकवणार आहेत, अजून कुठल्या प्रकारचे वारे आहेत, तर ते आता आपण समोर शिकतच आहोत. चला तर आता तुम्हाला बरोबर कळणार. आता बघा आपण एक चित्र बघतोय, ह्याच्यामध्ये दरीय वाऱ्याची वैशिष्ट्य आहेत आणि पर्वतीय वारे असं आहे. बघा चित्र नीट बघितलं ना की तुम्हाला बरोबर लक्षात येईल. बघा तुम्ही खोल दरी बघितलेली आहे आणि उंच डोंगर पण बघितलाय, म्हणजे पर्वत सारखा आपल्याकडे पर्वत वगैरे नाहीये आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण आपल्याकडे डोंगर वगैरे भरपूर आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या डोंगरावर जर भेट दिली असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल. तर मग त्याप्रमाणे डोंगर तुम्ही बघितलाय, तर आता त्याच्याच बाजूला काय असते, त्याचीच बहीण दरी. मग दरी आपल्याला चित्र कसं दिले बघा की वारे कसे वाहतायत आणि त्यांची दिशा कशी आहे खालून वरती, आपण सगळं आता बघतोय याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. चला तर आता रात्री पर्वत शिखर हे लवकर थंड होतं. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये संपूर्णपणे बघत आहोत एका दरीचं चित्र आणि आपण वैशिष्ट्य बघतोय पर्वतीय वाऱ्यांचं. म्हणजे तुम्हाला बरोबर ह्याच्यामधल्या लक्षामध्ये फरक येणार आहे. तर रात्री पर्वत शिखर हे लवकर थंड होतं आणि दरीमध्ये रात्री लवकर थंड होत नाही. त्याच्या विरुद्ध फरक आहे तो. त्याच्यानंतर दरीचा भाग हा तुलनेने उष्ण असतो. त्याचं भौगोलिक कारण पुढे दिलेलंच आहे. कारण दरीच्या या खोल
भागात काय काय असतं, झाडं झुडपं आणि खोल भाग असतो असा आतमध्ये गेलेला, आणि पर्वताच्या वरचा जो भाग असतो तिथं काहीच अडी अडचण किंवा काही असा अडथळा नसतो, त्याच्यामुळे तिकडं अशी हवा अशी सगळी थंड असते. आला फरक लक्षात? त्याच्यानंतर पर्वतावर हवेचा दाब हा जास्त असतो आणि पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. आलं लक्षात आता? त्याच्यानंतर दरीतली उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळं थंड हवा दरीकडे वेगाने खाली सुद्धा येते. आणि पर्वतीय वारे हे सूर्यास्तानंतर वाहतात, कारण जोपर्यंत सूर्य आकाशामध्ये असतो तोपर्यंत पर्वताच्या टोकावरती म्हणजे वरच्या भागावरती हे थंड हवा वाहत नाही, कारण तिथे भयंकर उष्णताची आपल्या सूर्याची किरण पडत असतात, त्याच्यामुळे तिथे गरम आणि उष्ण असा हवा असते, वारे असतात. आलं लक्षात? अगदी पूर्ण. चला पुढे जाऊया. आता आपण बघूया, खूप छान आपल्याला दोन चित्र आहेत बघा. पहिलं चित्र आहे की जमिनीतील हवा तापते, सूर्य आहे, पाणी आहे, आणि म्हणजे हा दिवसाचं दृश्य आहे आणि खालचं रात्रीचं दृश्य आहे, की काय फरक होतो. तर जमिनीची हवा वर वर जाते, कमी दाबाचा पट्टा, आणि गरम हवा थंड होते आणि खाली जाते. बघा एक वर्तुळ पण काढलेलं आहे त्याच्यामध्ये, खारे वारे कसे वाहतात. तर आता आपण विस्तृतीकरणामध्ये जाऊया. चला. जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमिनीमध्ये विविध क्षार, संपूर्णपणे काय काय मूलद्रव्य भरपूर असतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय असते, घनता असते, थोडासा जडपणा असतो. घनता म्हणजे काय, तर जडपणा असतो आपल्या जमिनीमध्ये. आणि जमीन स्थिर व अपारदर्शक असते. जमिनीमध्ये आपल्यावर आपण जर बघितलं तरी आपल्याला पारदर्शक असं दिसतं का काही? नाही, तर ती अपारदर्शक आहे, तिच्या आतमध्ये आपण काहीही बघू शकत नाही. आणि ती स्थिर आहे, हालत नाही, ती एका जागी ठम्म बसलेली असते आपली जमीन. त्यामुळे काय होतं, तर उष्णतेचे इथं वहन जे होतं ते जलद गतीनं व जास्त प्रमाणात होतं. म्हणूनच जमीन जी असते ती अधिक लवकर तापते. आणि त्याचप्रमाणे पाण्याचं, आता पाण्याची घनता ही कमी असते, पाण्यामध्ये इतके काही हे नसतं, घनता नसते. आणि पाणी हे अस्थिर आणि पारदर्शक असतं. पाण्यामध्ये आपण आपलं प्रतिबिंब बघू शकतो. म्हणजे काय, तर ते आर पार असतं, आपण त्याच्यामध्ये आपलं हे बघू शकतो, प्रतिबिंब, म्हणून ते पारदर्शक असते. ह्या कारणामुळे आपण बघू शकतो. मग त्याच्यामुळे काय होतं, तर पाणी लवकर तापत नाही, आणि काय होतं, त्याचा परिणाम जमीन आणि सरासरी म्हणजे आपल्या सागरी भागातल्या, समुद्राच्या भागातल्या हवेच्या दाबामध्ये फरक पडतो. लक्षात आलं? समुद्राचं कसं असतं, पाणी लवकर तापत नाही, आणि जमिनीचं काय, ती लवकर तापते. त्याच्यामुळे त्या तापमानामध्ये काय होतं, थोडासा बदल असा घडत असतो. आणि दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन ही लवकर तापते, बरोबर, आणि तेथली हवा सुद्धा जास्त तापते, आणि हवेचा दाब हा कमी राहतो. त्याच्या उलट आता परिस्थिती, समुद्राचं पाणी हे उशिरा तापतं आरामात अगदी, आणि त्याच्यामुळे काय होतं की समुद्रातली हवा ही कमी तापते आणि हवेचा दाब काय होतो, जास्त. त्याच्यामुळे काय होतं की दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे हे सागरी म्हणजेच खारे वारे असं त्यांना म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, खारे वारे म्हटलं जातं, जे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे हे सागरी वारे, आणि रात्री समुद्रापेक्षा जमीन ही लवकर थंड होते, ती तापते पण लवकर, थंड पण होते, मग तेथे हवेचा दाब काय होतो, जास्त असतो. मग तेव्हा भूमीय म्हणजे मतलाई असं त्यांना म्हणतात. काय म्हणतात, मतलई. भूमीय मतलई वारे हे जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे. म्हणजे कसं, थोडक्यात बोललो तर जमिनीकडून समुद्राकडे जे वारे वाहतात त्यांना मतलई वारे म्हणजेच भूमीय वारे असं म्हटलं जातं. आलं आता लक्षात? बरोबर. मतलई वारे, त्याच्यानंतर खारे वारे,
चला पुढे. आता आपण काय शिकलो? स्थानिक वारे म्हणजे काय, पूर्वीय वारे कसे वाहतात, मतलई वारे कशाला म्हणतात आणि खारे वारे कशाला म्हणतात. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.